मारहाणीचे व्हिडिओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही. आमचा आणि तुमचा वेळ वाया घालू नका. दिल्लीतील आंदोलनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांना म्हटलं आहे. न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. नक्की काय घडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रवी शिकारे आणि तुम्ही पाहताय फेरफटका न्यूज. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी आंदोलकांवर केलेल्या मारहाणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. वकिलांनी पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ पुरावे म्हणून न्यायालयासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला. ते वकिलांना म्हणाले की आम्हाला व्हिडिओ पाहण्यात अजिबात रस नाही आणि आमच्याकडे ते पाहण्यासाठी वेळही नाही. यामुळे कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वतःहून दखल घेण्यास नकार दिल्यामुळे सुरक्षा दलांच्या कारवाईविरोधातील ही याचिका फेटाळली गेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेवर राजकीय, सामाजिक आणि न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या वकिलांकडूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली. या मारहाणीचे सर्व व्हिडिओ स्वरूपाचे पुरावे असताना देखील दोषींवर कारवाई का करत नाही? सर्वसामान्य नागरिकांसाठी न्यायव्यवस्था ही केवळ संकल्पना उरली आहे का? असे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत. सरन्यायाधीशांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तसेच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.